तनू आली पळत, तनू निघाल्या. सो हे गाईज वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. सो गाईज आज आहे गुढीपाडवा आणि आज खूप मजा येणार आहे. आजचा ब्लॉग खूप मोठा होणार आहे आणि आज तुम्हाला सगळं काही दाखवण्यात येणार आहे. गुढीपाडव्याला काय काय केलं जातं आणि मी जस्ट आत्ता उठलो आहे आणि आजचा ब्लॉग सगळ्यांनी पूर्णपणे बघायचा आहे. दीदी आलेली नाही आहे गुढीपाडव्याला, ती फोनवर बोलायला लागल्या. फोनवर गाईज आज आहे गुढीपाडवा आणि आजचा मेन्यू बघा एकदम नॉर्मल आहे आणि नॉर्मल म्हणजे लाटणं पडेल मला, आता नॉर्मल नाही हे आमच्यासाठी, ते खूप हे आहे. अगं अगं नको 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 राहू दे राहू दे. सो गाईज आता फटाफट आवरून भेटूया तुम्हाला. तर गाईच गुढी उभ्या करायचं चालू आहे इथं आणि दादा अजून आंघोळीलाच आता आम्ही आलोय आमच्या मावशीकडे, मावशीच्या घरी. तिकडची गुढी उभी झाल्या आणि आता आम्ही इकडे गुढीपाडवा सेलिब्रेट करायला आलोय आणि आता फोटो सेशन चालू आहे गाईज, कारण ते मॅन्डेटरी आहे आणि त्याच्यासाठी छोटी गुढी पण आणल्या आम्ही. सो आता सगळेजण इथं गुढी वगैरे फोटो चालू आहेत त्यांचे आणि मी पण आलेलो आहे आणि तो पुण्यातनं गुढीपाडवा सेलिब्रेट करायला आलाय 4दा. गाईज सिनेमॅटिक्स या सिनेमॅटिक्स सो इम्पॉर्टंट. आणि लग्नातले फोटोशूट सारखे इथं फोटोग्राफर आयुष फोटो काढायला लागलेत गाईज आणि सगळे रेडी आहेत जसं लग्नाला निघालं तसं. आणि वहिनींचा पहिला गुढीपाडवा आहे गाईज. काकाला अजून आत निघालेत गाईज, काय फलतगिरी म्हणायला लागलेत. थोडा गाईज आता आमचं फोटोशूट आम्ही करणार आहे आणि इथं आम्ही फोटो दाखवतो तुम्हाला आम्ही कसे कसे आउटफिट्स घातल्यात वगैरे. आणि बिनकामाचे आता हवा मारायला असू दे, बिनकामाचं जायच तू. काय सुद्धा काम करत नाही, नुसता आवरून आला आणि काय सुद्धा काम करत. तुम्हाला माहिती आहे काय काम करत ते. वहिनींचं ना सासवी कौभवती सारखं ना शूटिंग चालू आहे आणि त्यामध्ये तनूसारखे मेंबर्स पाठीमागे एफर्ट्स घ्यायला लागलेत दार उघडायला. हे बघा फोटोग्राफरचे एफर्ट्स गाईज. आणि त्यामुळं आणि आता रील करायला लागल्यात ते. लिटरली मावशीच्या आमच्या खूप वर्षांपासून इच्छा होती, सो ते रील करायला लागल्यात. सी द इफेक्ट. पण आता आपण जाणार आहे फिरायला आणि ते कुठं जाणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. आणि इथं सगळ्यांचं आवरायचं चाललंय कम्फर्टेबल. तर गाईज आम्ही आता निघालोय मंदिरामध्ये देवदर्शन करायला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शन करायला निघालोय सगळेजण. अरे वा, हिंदू नववर्ष. आणि आता आम्ही बसलोय गाडीमध्ये आणि निघालोय बोरगावला. कम्फर्टेबल बसलोय, हे बघा खूपच कम्फर्टेबल बसलोय. आता मंदिरामध्ये, माऊलीच्या मंदिरामध्ये आलोय आणि आता आम्ही निघालोय बाहेर. ये बाबा ये बाबा. लिटर प्रत्येक व्हिडिओ मध्ये अशी घुसल्या. 3 वर्षाच्या हाती शुभेच्छा द्यायला. शोधायला लागला. अरे माझं काय केलं ही काय तर काढ. आंबा शोधायला लागला. तर काय त्यांच्या ब्लॉगचं नाव माग ट्रॅफिक जाम झालं होतं आणि आता आम्ही निघालोय परत गाडीत. काय मोठं बघा, हळू बोलला आवाज जातोय जातोय येतोय का तुम्ही कमेंट करा. बसा गाडीत. मला होम एन्झायटी Here we go. आज के लिए बस इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ. चिट्टा है पर उम्मीद का म्हणजे बोरगावमध्ये जे मठ आहे तिथं आलोय गाईज. खूप मिनिटं हाला मला नाही जायचं पण गेलं पाहिजे गाईज. आणि आता निघालोय. हे बघा मंदिर हे कसं मस्त एकदम छान आहे.
प्रिन्सेस ट्रीटमेंट गाईज, प्रिन्सेस ट्रीटमेंट. हे बघा गाईज, शपथ जा खड्ड्यात. खड्ड्यात नॉट. अरे मी काय काय गाईज आता आम्ही मंदिरातनं बाहेर आलेलो आहे. आता आम्ही निघालोय घरी. चॅनल मध्ये हिचं नाव घातलं नाही म्हणून गाईज बोलणं झालं काय तर रुसल्या रुसल्या चिडल्या हा. तर सगळी निघाली. चला बाय. आत्ता कुठं बाय बाय म्हणजे ब्लॉग इथून आहे बाय, ह्या जागेतून बाय. ह्या जागेतून बाय, नाहीतर सगळी जातील ब्लॉग सोडून. बाय कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू करतो नंतर. कंटिन्यू ब्लॉग आहे अजून. खुदा कुल्फी अंदर आ रही और ये मैं फुल अच्छा फुल सैंड काय फूल म्हणतात बच्चा गुलदस्ता गुलदस्ता गुलदस्ता. गुलदस्ता. गुलदस्ता है इसकी थांबा थांबा. आणि हे दोघं 10th स्टैंडर्ड खत्म हो गए. ते नॉर्मल व्हाईट शर्ट घालतात नुसते. पांढरं. मराठीत बोल बाबा. मराठीत बोल. खाना बनाने के अरे मराठीत बोल. कार्य में लगने वाली है. आता कुणी मला काही काम सांगूच नाही. पेपर लँग्वेज इज आवर लँग्वेज. त्याला काही सुद्धा येत नाही तरी पीपल सारे वेगवेगळे. त्याला फक्त 10वीचा अभ्यास होतो, बाकी काही ओ येत माय नाही गॉड. त्याला. काहीच येत नाही. ब्लॉगिंग पण येत नाही. Vlogging काहीच पण येत येत नाही. हो 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 हो. बघूया बघूया. बघा 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 बघा. कशात बघा. तिथं ते प्लास्टिक साठी ठेवलंय डब्बा, तरी माणसाने प्लास्टिक साईडला ठेवलंय. मला असती माणसं अजिबात नाही. ते तनू आले पळत. सारखे पळत असतात. तनू निघाल्या. गाईज आता आम्ही आलेला आहे बघायला. बघायला. आणि आता ऊन खूप लागतं. आणि भयामध्ये येऊन आता आम्ही पावत जाणार आहे असं नाही. पोहोच जाणार आहे आणि तिथनं बस मधनं घरी जाणार आहे. गाईज तुम्ही लोकेशन बघा यार. तुम्ही जर भयाला आला म्हणजे ह्या बाजूला आला तर डेफिनेटली इथे या. खूप भारी आहे लोकेशन. आणि ह्या साईडला असं आता तिकडचं दाखवू नकोस. तिकडे महाराष्ट्रीयन इकडं 0 सिविक सेन्स. बाकी इथं बघू शकता तुम्ही कसलं वातावरण आहे. एक नंबर. गाइस देखो ना गाइस, देखो ना गाइस. भाई त्याच्यात चुकून पडली तर मी तुला पवा येत नाही. इच्छा पूर्ण बरोबर. अरे बाबा गबल. तर गाइस आज गुढीपाडव्यानिमित्त सगळीकडनं देव फिरून आलेला आम्ही. आणि आता आम्ही भयामध्ये थांबलेलो आहे. खूप ऊन लागते. व्हेरी मच ऊन गाईज. व्हेरी मच ऊन. देखो ना गाइस, देखो ना गाइस, देखो ना गाइस. कधीच्या सकाळच्या कोणते काहीतरी बोल पण दादा. काहीतरी बोल काहीतरी. तर तो काहीतरी बोललेला आहे. आता आम्ही कुठेतरी जाणार आहे. तर गाइस तनूचा रंग परवा गोरा होता आणि आता अचानकच काळी झालेली आहे. अचानकच काय झाले काय माहित. खरं ती काळी झालं खूप. आता भयातनं निघालेलो आहे आणि परत एकदा आम्ही निघालेलो आहे घरी. थँक्यू तनुश्री. असू दे बस गप. ते 0 सिविक सेन्स नाही, ते गावाकडचं असते. तसं तुला मग करणार नाही. यू कांट सी सिटीजन्स. नो सिक्स सेन्स इट्स नॉट देयर बट झोपला. गाईज आपल्याला म्हणजे आम्हाला सांगितलेलं सगळ्यात मोठं म्हणजे काय म्हणतात त्याला. अरे काय असतं ते खोटं ट्रुथ असतं ते म्हणजे नाही. पोटात झाड येतंय आणि डोक्याला डोकं लागल्यावरती की शिंग येतात. क्या बोला मी. तनूला शेंगा आल्यात की बरं. आता तनूला लस्सी मिळणार आहे. ती खूप खुश आहे. लस्सी आलेली आहे. प्या प्या. मागे ठेवा. लस्सी दुकान. लस्सीचं दुकान. संपलेली लस्सी. गाईज झालो आम्ही घरी परत. गाईज फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि आम्ही तर जरा रेस्ट करतोय. डबल वेळा सांगतो. अभी हम जा रहे घर और ये देखो आबाळ आ गया है. पाऊस येणार. संजू दीदीच्या चष्म्यासोबत कांड झालेला आहे. बघा. तर गाईज आम्ही निघालोय तर राजबागेश्वरला. सो आता आम्ही निघालोय गाडीमधून. वहिनी गाडी चालवतात आणि आम्ही आता निघालोय. सो गाईज आता आम्ही राजबागेश्वरमध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार मंदिराकडे. येस गाईज आता मंदिराकडे निघालोय आम्ही आणि वहिनींनी सुखरूपपणे आम्हाला आणले.
गाईज मंदिरात चमचे खीर प्रसाद भेटला गाईज सगळ्यांना आता. पुढं द्यायचं नसतं सारखं तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत यात्रेतनं आणि आम्ही खूप क्रिंज दिसत आहोत येल्लो येल्लो येल्लो. आणि गाईस तुम्हाला हा गुढीपाडव्याचा प्लस गावदेवचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट मध्ये. सो नेक्स्ट ब्लॉग पर्यंत वेट करा. बाय. Sorry ass DJ.